आश्वासन देणाऱ्यांनी इतकी वर्षे का लावली कर्मचाऱ्यांना कायम करण्यासाठी? शिवशक्तीच्या पदाधिकाऱ्यांनी वनमंत्री गणेश नाईक यांना सुनावले खडे बोल. नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. प्रभाग क्रमांक 14 अ च्या कल्पना गुरुनाथ भोईर, ब च्या उमेदवार शालू आकाश मंजुळकर, क चे उमेदवार सचिन मनोहर जाधव आणि ड चे उमेदवार सुदर्शन अशोक विघ्ने या 4 उमेदवाराचा प्रचार आज कर्मनगरीत धूमधडाक्यात पाहायला मिळाला. यावेळी मान्यवरांनी महत्वाच्या विषयाला हात घालून वनमंत्री गणेश नाईकांना सुनावले खडे बोल. पहा सिद्धेश्वर वार्ता न्यूजने केला पोल खोल. आज ही दुसरी फेरी आहे कर्मनगरीमध्ये. आज आपले उमेदवार आज बघायला गेलो तर सगळे आपले दिसतात, सगळे युवाच उमेदवार आहेत. कल्पनाताई गुरुनाथ वालिलकर अ मध्ये आहेत. सचिन मनोहर जाधव युवा कीर्तनकार आहेत आपले. आज हे तर पूर्ण विख्यात आहेत. म्हणजे इकडे कर्मनगरी झाली, आपली 14 गावं झाली, टोटली लोकांच्या मनामानत आहेत. हे कीर्तनकार आहेत. आज गुरुनाथ वालिलकर जिल्ह्याच्या पदावर असून देखील कामं पण त्याची चांगल्या पद्धतीने आहेत. पण आज जे दृश्य दिसतंय का शिवसेना सोडून उद्धव बाळासाहेब ठाकरे गट सोडून काही गेले पदाधिकारी, काही काहींना वाटलं का उमेदवार भेटणारच नाहीये 14 गावाला. नवी मुंबई महानगरपालिका इलेक्शन लढण्यासाठी उमेदवार नसतील. पण आज जे 2 उमेदवार, त्यातल्या त्यात एक चांगली खुशखबर की मनसे आणि शिवसेनेची युती झाली. उद्धव साहेब गटाची जी युती झाली ती एक सोन्याहून पिवळी अशी युती झाली. त्याच्यामुळे जे आपले ऑपोजिट वाले आहेत त्यांना त्या पद्धतीचा घाम फुटलाय. काही जर युती नसती तर घाम फुटला नसता. तर चला, उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा गट शांत आहे. पण आज उमेदवारी झाली, राजूदादा पाटीलचा साथ भेटला, त्याच्यामुळे अजून एक सोन्याहून पिवळे झालेले आहे. पण अशी खात्री सगळ्यांच्या तोंडून निघते का मशालीचे दोन्ही शीट असे खणखणीत आणि वाजत गाजत निघतील, तर अशा आशा बाळगतायत. ठीक आहे, अपक्ष उभे राहिलेत, त्यांचे आपण मान सन्मान करतो. पण जे मशालीवर लढतायत आज, म्हणजे उमेदवार नसल्यासारखं झालं होतं. काही काहींना मनाची खंत वाटली होती. जेव्हा उमेदवारांची नावं पुकारण्यात आली, नावं घेण्यात आली, फॉर्म भरण्यात आले, मशालचे चिन्ह देण्यात आले, तेव्हा मात्र त्यांची हवा डगमगली. हाच विषय काच कानाकानात घरोघरात प्रत्येकाच्या घरात गेला. आणि जे जुने शिवसैनिक कट्टर आहेत ते अजूनपर्यंत स्थानिक आहेत. ठीक आहे, जे उच्च लेवलला होते त्यांच्या काही अडचणींमुळे गेले असतील, पण जे खालच्या लेवलहून आज वरपर्यंत जुन्या कालापासून जे 20 वर्षापासून या 30 वर्षापासून आहेत ते अजून खंबीर आहेत. आणि आजही घरोघर गेल्यानंतर एकच ठाम सांगतात, फक्त मशाल, मशाल आणि मशाल. सर्वांचं पहिले सर्वप्रथम आपल्या सिद्धेश्वर वार्ता न्यूजचा मनापासून आभार. आम्ही आज प्रत्येक माणसाला भेटतोय की रोड शो न करता प्रत्येक माणसाच्या तळागाळातला जो प्रत्येक व्यक्ती आहे ह्या व्यक्तीला भेटतोय. का तर त्याच्या मनामध्ये काय आहे. कारण की प्रत्येकाच्या अडचणी अनेक आहेत, समस्या इथे अनेक आहेत. 10 वर्ष झाले इथे कोणत्या प्रकारची सत्ता नव्हती, प्रशासक या ठिकाणी पाहत होता. ग्रामपंचायतला कोणत्या प्रकारची बॉडी नसल्यामुळे सगळ्या प्रकारच्या अडचणी या ठिकाणी समस्या आहेत. पाण्याची समस्या आहे, रस्त्याची समस्या, अनेक लोकांकडनं जी आपण प्रत्येक ठिकाणी जर गेलं तर प्रत्येकाच्या अनेक समस्यांना ह्या सोडवण्यासाठी लोकांना एक पर्याय पाहिजे होता, एक तरुण त्या ठिकाणी पाहिजे होता. आणि माझ्यावरती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून एक युती झाली आणि युतीच्या मार्फत माझ्यावरती एक जिम्मेदारी दिली. या तरुण निश्चितपणे काहीतरी करून दाखवेल. आणि मी सर्वांना शब्द दिलाय की युवा कीर्तनकार आहे, आपल्याला शब्द देतो की मी निवडून आल्यानंतर जो या ठिकाणच्या असतील, रस्त्याची व्यवस्था असतील, पाण्याची सुविधा करण्याच्या बाबतीत असतील, आरोग्याचा प्रश्न असेल, हे सर्व प्रश्न निश्चितपणे सोडवेल. त्यामुळे मी प्रत्येक माणसाच्या मनामधलं जाणतोय आणि प्रत्येक माणसाला भेटतो असं माझी प्रचाराचे आहे. प्रतिपक्षाच्या बाबतीत म्हणायला गेलं तर एक भारतीय जनता पार्टी असू द्या किंवा शिंदे गट असू द्या, ह्यामध्ये आमच्या ह्या 14 गावावरती खरं म्हटलं तर ह्या आमच्या 14 गावाने मोठे बलाढ्य असे पदाधिकारी असून सुद्धा त्यांच्यावर एक प्रकारे त्या पक्षाने अन्याय केलाय. आणि हा अन्याय 14 गावातल्या लोकांवरती, म्हणजे लोकांच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या मनामध्ये अन्याय झालाय. त्यारे एवढे 14 गावामध्ये पदाधिकारी असताना सुद्धा भारतीय जनता पार्टीने किंवा शिंदे गटाने सगळे तुरबेवर पावणीच्या लोकांना त्या ठिकाणी एका घरामध्ये 3-3 उमेदवार दिले आणि माझ्या 14 गावामध्ये एक फक्त ओबीसी महिला उमेदवार दिली. हा अन्याय लोकांच्या मध्ये आणि ही चीड ही 15 तारखेला ते मतांमध्ये दाखवून देतील. बघा,
ह्या अगोदर इथे सत्ता म्हणजे जे सत्तेत होते, सरपंच, सभापती, 5-5 टर्म नगरसेवक होते, महापौर झालेत, त्या तुर्भे स्टोअर आणि पावणे गावाची अवस्था आम्ही काल परवा पाहिली. म्हणजे एकदम बिकट अवस्था आहे आणि 14 गावाची अवस्था तशीच आहे. गटारे नाही आहेत, पाणी नाहीये, पाणीची सुविधा नाहीये, रस्ते नाही आहेत व्यवस्थित. कितीतरी निधी आल्या पण कामं काही पूर्ण झालेली नाहीयेत. ते बघायला गेलं तर फार म्हणजे खंत वाटते की आपण ह्या अगोदर निवडून जे दिलेत ते काय करत होते. उमेदवारीकडे आणि राहायचे दुसरीकडे, काही तर कुठे दुसऱ्याचकडे भरतीकडे राहत होता आणि सुविधा एकही केलेली नाहीये. पहा तुम्ही रस्त्यांची अवस्था बघितली असते तुम्ही, गटारं नाहीच आहेत, पाणी नाहीये, 24 तास मोबाईल पाणी नाहीये. आता आम्हाला हे करायचंय. दोन्ही उमेदवार आमचे चारही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून जे निवडणूक लढवत आहेत मशाल या चिन्हावर, हे सर्व तरुण आहेत. एक तर आमचे आहेत डॉक्टर सुदर्शन म्हणून आणि एक शालूताई आहेत. म्हणजे सर्व तरुण आहेत. माझी मिसेस आहे कल्पना वालिलकर आणि सचिन जाधव. हे उत्तम प्रकारे काम करतील. भले चेहरे नवे असतील, कामाचा अनुभव आहे आम्हाला, प्रशासकीय जाणकारी आहे आम्हाला आणि ते आम्ही करून दाखवणार आहे. गुरुनाथ सर, आज मी सर्वे केला 14 गावाचा, काय बाळेगावचा, वाकळण वगैरे वगैरे गावाचा. लोकांना समस्याला खूप अडचणी निर्माण झालेल्या आहेत. गटार नाहीत, पाण्याची व्यवस्था आताच काही झालेली आहे, परंतु बाकीच्या नागरिक सुविधाचा अभाव आहे. आणि आपण आपल्या ताई साहेब जर निवडून आल्या तर कसं काय पुढचं नियोजन करणार आहात? बघा, ह्या अगोदर इथे सत्ता म्हणजे जे सत्तेत होते, सरपंच, सभापती, 5-5 टर्म नगरसेवक होते, महापौर झालेत, त्या तुर्भे स्टोअर आणि पावणे गावाची अवस्था आम्ही काल परवा पाहिली. म्हणजे एकदम बिकट अवस्था आहे आणि 14 गावाची अवस्था तशीच आहे. गटारे नाही आहेत, पाणी नाहीये, पाणीची सुविधा नाहीये, रस्ते नाही आहेत व्यवस्थित. कितीतरी निधी आल्या पण कामं काही पूर्ण झालेली नाहीयेत. ते बघायला गेलं तर फार म्हणजे खंत वाटते की आपण ह्या अगोदर निवडून जे दिलेत ते काय करत होते. उमेदवारीकडे आणि राहायचे दुसरीकडे, काही तर कुठे दुसऱ्याचकडे भरतीकडे राहत होता आणि सुविधा एकही केलेली नाहीये. पहा तुम्ही रस्त्यांची अवस्था बघितली असते तुम्ही, गटारं नाहीच आहेत, पाणी नाहीये, 24 तास मोबाईल पाणी नाहीये. आता आम्हाला हे करायचंय. दोन्ही उमेदवार आमचे चारही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून जे निवडणूक लढवत आहेत मशाल या चिन्हावर, हे सर्व तरुण आहेत. एक तर आमचे आहेत डॉक्टर सुदर्शन म्हणून आणि एक शालूताई आहेत. म्हणजे सर्व तरुण आहेत. माझी मिसेस आहे कल्पना वालिलकर आणि सचिन जाधव. हे उत्तम प्रकारे काम करतील. भले चेहरे नवे असतील, कामाचा अनुभव आहे आम्हाला, प्रशासकीय जाणकारी आहे आम्हाला आणि ते आम्ही करून दाखवणार. बघा, मंत्री आहेत, त्यांनी आश्वासन दिले, पूर्ण करतील नाही करतील ते त्यांची गोष्ट आहे. आम्हाला एवढं माहिती आहे की आमचा 14 गावचा जो प्रभाग आहे त्याचा विकास झालेला नाही. आज आम्ही पावणे गाव बघितलं, तुर्भे स्टोअर बघितले, कुठे विकास झालाय? नवी मुंबईतील सर्वात गचाळ वस्ती म्हणून जर विचार केला गेला तर ती तुर्भे स्टोअर आणि पावणे गाव आहे. मग काय विकास केलाय यांनी? ठीक आहे, ते मंत्री आहेत, ते बोलतात उच्च स्तरावर, त्यांच्या लेवलला बोलण्याचं आमचं धाडस नाहीये आणि आम्ही त्यांच्या बोलू इच्छित नाहीये. पण जे दिसतंय आम्हाला, आता 14 गाव ह्याच्या अगोदर पण नवी मुंबईमध्ये होते, आता काय बरेच वर्षांनी नंतर पुन्हा नवी मुंबईमध्ये आलोय. बघितलं असतील तुम्ही रस्ते, गटार आहे का? कुठली सुविधा नाहीच. शाळा तशाच पडलेल्या आहेत, हॉस्पिटल नाहीये. महोदय, त्यांनी आणखी एक टीका केलेली आहे एकनाथ शिंदे साहेबांवरती आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेवरती की यांचा जसा बदलापूर अंबरनाथमध्ये टांगापलटी केला तसा ह्या नवी मुंबई महापालिकेत सुद्धा टांगापलटी करू आणि घोडे फरार होती ते शोधती सुद्धा सापडणार नाहीत. मग या दोघांच्या विरोधामधले आपला संधीचा फायदा भेटेल का? आपण संधी घेणार आहात का? नक्कीच. आपली जुनी म्हण आहे, दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ. तसं आमचं चालू आहे. भले आम्ही संत गतीने चाललो आहेत, तेवढे आम्ही बलाढ्य नाहीयेत, आमच्याकडे तेवढा मुबलक पैसा नाहीये. ते पैशाच्या जीवावर सत्ता आणि सत्तेच्या जीवावर पैसा कमावतात, त्या परिस्थितीमध्ये आम्ही नाही आहोत. आमचा जनसामान्यांपर्यंत संपर्क आहे आणि तो आम्ही करत आहोत आणि त्या जनसामान्यांच्या संपर्कामधूनच आम्ही निवडून येतील आणि ते आमच्यावर विश्वास दाखवतील. मतदार आमच्यावर नक्कीच विश्वास दाखवतील आणि आम्ही निवडून येऊ आणि शिवसेनेची ही मशाल आम्ही पेटती ठेवू त्या 14 गावामध्ये. तरी अल्पसंख्याक समाज जो आहे तो भाजपाला फक्त शाब्दिक समर्थन केलेलं आहे, आतून समर्थन नाही आहे, आम्हाला खबर आहे. आणि आम्ही जे नियोजन केलं होतं प्रचाराचं, आमची प्रचाराची दुसरी फेरी आज जवळजवळ पूर्ण होत आहे. शेवटचा आमचा ठाकूरपाडा राहिलेला आहे. ठाकूरपाडाही आता आम्ही जाणार आहोत आणि प्रचारामध्ये आम्हाला उत्स्फूर्त असा मतदारांचा प्रतिसाद लाभलेला आहे आणि त्या प्रतिसादावर आम्ही 100% विजयी होईल ही खात्री आहे आम्हाला. महोदय, गेली अनेक वर्ष जे नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये
कर्मचारी कॉन्ट्रॅक्ट पद्धतीवरती आहेत ते अद्यापही कायमस्वरूपी झालेले नाहीत, ते परमनंट झाले नाहीत. आणि कालच गणेश नाईक साहेबांना आश्वासन दिलेलं आहे की जे काय कर्मचारी नवी मुंबई महापालिका काम करतात त्यांना आम्ही कायमस्वरूपी करू, हे त्यांनी आश्वासन दिलंय. साहेब आश्वासन दिलंय पण पूर्तता अद्यापही अस्पष्टच आहे. या अगोदर पण नवी मुंबई महापालिकेत त्यांची सत्ता होती आणि आता कर्मचारी परमनंट झालेलेच नाहीत. कसं बघता याकडे? नवी मुंबई महानगरपालिका 1992 स्थापन झाली, आपल्याला माहित असेल. 1992 पासून जी कर्मचारी भरती झालेली आहे आणि 1995 ला पहिली निवडणूक नवी मुंबई महानगरपालिकेत झाली. पहिल्या निवडणुकीला सत्ता नाईक घराण्याची होती, संजू नाईक महापौर होते. तेव्हापासून 1992 पासून आज तागायत 2026 पर्यंत एवढी वर्ष का त्यांना परमनंट करता आलं नाही? 100% सत्ता त्यांच्या हातात होती. त्यांना परमनंट करायला पाहिजे होतं. एवढी वर्ष का लागली? त्यांनीच स्वतः विचार करावा. लोकांसमोर कशाला सांगतात? महोदय, मग आपली सत्ता आल्यानंतर आपण त्या कर्मचाऱ्यांना किंवा परिवहन व्यवस्था असेल, परिवहन व्यवस्था मध्ये ज्येष्ठ नागरिकांना पास सुविधा फ्री आहे आणि अनेक कामं बाकी आहेत. तलावाचे सुशोभीकरण असेल, आगरी भवन असेल, मुलांना खेळण्यासाठी क्रीडांगण असेल किंवा ज्येष्ठ नागरिकांना नाणे पार्क असेल, हे सुविधा तुम्ही देणार आहात का? साहेब, एकच सांगायचं, सत्ता येऊ दे असं अथवा नाही येऊ दे, परंतु जी कर्मचाऱ्यांची सध्या पिळवणूक चालू आहे त्या पिळवणुकीच्या विरोधात आम्ही आवाज उठवणार आहोत. कांबळे साहेब, आपल्याला माहितच असेल 1992 ला नवी मुंबई महानगरपालिकेची स्थापना झाली. त्यानंतर थोड्या दिवसात 1995 ला पहिली निवडणूक झाली आणि त्या पहिल्या निवडणुकीमध्ये आमच्या दैसरमोरी गावातून अपक्ष उमेदवार कुसुमताई वालीलकर, कल्पनाताई वालीलकर यांची जाऊबाई ह्याच निवडून आल्या होत्या. त्याच्यानंतर पुढची निवडणूक झाली, त्यावेळी भुतांबरे म्हणून आमच्या दैसरमोरीचे निवडून आल्या होत्या. त्यानंतर आम्ही बहिष्कार टाकला. त्या बहिष्कारामध्ये सुद्धा तिसरी नगरसेविका निवडून आली, पुष्पाताई पाटील. 3 नगरसेविका आमच्या दैसरमोरी गावातून निवडून आलेल्या आहेत आणि तीच परंपरा आम्ही कायम ठेवणार आहोत. आणि आमचे नगरसेविका कल्पनाताई वालीलकर आणि सचिन जाधव यांना आम्ही निवडून आणणार आणि ती परंपरा कायम ठेवणार. मला एक प्रश्न विचारायचा आहे सर, प्रत्येक राजकारणामध्ये ग्रामपंचायत राजकारण असू दे की आता महानगरपालिका राजकारण असेल, दहिसर, मोकाशीपाडा आणि दहिसर गाव, दहिसर मोरी आणि मोकाशीपाडा त्या गावचं ज्या ठिकाणी ज्या पक्षाला मतदान होतं तो मतदार विन होतो अशी हिस्ट्री आहे. कसं बघता याकडं? हिस्ट्री अगदी खरी आहे. दहिसर मोरी, मोकाशीपाडा आणि पिंपरी यांना नेतृत्व करण्याची सवय आहे आणि ते लीडिंग करणारच करणार. दर्शक बांधवांनो, या बातमीचं वार्तांकन आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. पाहत राहा फक्त सिद्धेश्वर वार्ता न्यूज आपल्या YouTube चॅनलवर.